विनंती म्हणून सांगतो, हा कैलास पर्वत सोडून पाताळात निघून जा. दैत्यराज, या कैलासाची किमया अखंड त्रिभुवनामध्ये केली जाते आणि हे असे पवित्र स्थान मी कदापि गमवू देणार नाही. दैत्यराज, हा कैलास पर्वत मिळवणे साधी आणि सोपी गोष्ट नाही. तू सरळ दैत्यकुळात निघून जा आणि तेथे सुखाने राज्य कर. महादेवा, समुद्र मंथनाच्या वेळी देखील तुम्ही दानवांनी आम्हाला फसवलं. त्याचा बदला घेतल्याशिवाय हा दैत्यराज शांत बसणार नाही. दैत्यराज, आम्ही सर्व देव एक रूप आणि एकनिष्ठ आहोत, म्हणून तर या त्रिभुवनाचे राजा आहोत. तुम्ही दैत्य देवांकडे वर मागून देवांवर स्वारी करता. दैत्यराज, मी तुला अभय देण्यास तयार आहे. आल्या पावली परत निघून जा. अरे अभय, या राजाला अभय. अरे मग विलंब कशाला? लाव तुझी शक्ती पणाला आणि हो युद्धाला तयार. चल तर मग. तेही फक्त शंकर महादेवाच्या वरामुळे आम्हाला दानवाना शक्य झाले. नारायण 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 जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हाय मृत्यू हाय मानवा
तू दैत्य गजासुरा, तू असं कर, त्या टिपरासूर गजाचे 10 हात घेऊन ये. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये सर्वश्रेष्ठमान हा महादेवांना दिला जातो. नारायण नारायण. ठीक आहे नारदा, तुमची भ्रमंती अशीच चालू राहू दे. ठीक आहे गजासुरा, आता येण्यास अनुमती द्यावी. महाराज तुझे 10 हात मला दे. तुझे 10 हात घेऊन मी अखंड त्रिभुवनात राज्य करेल. मित्र गजासुरा, मी माझे 10 हात तुला द्यायला तयार आहे. तत्पूर्वी देवांचा राजा इंद्र त्यांच्यावर स्वारी केली आणि हे माझे 10 हात पाहून तो थरथर कापायला लागला आणि ही त्याची अमरावती हस्तगीत केली आहे. मी माझे 10 हात द्यायला तुला तयार आहे. चला तर मग या इंद्रांच्या देवावर सॉरी करू. करून माझी अमरावती काबीज केली आहे. महादेवा, त्यातून काहीतरी मार्ग काढा महादेवा. तो टिपरासूर माझ्या वराने फार उन्मत्त झालाय. त्याच्याकडील ते 10 हात तो गजासूर दैत्य घेऊन गेलाय. आता तो पाताळ जाऊन लपून बसलाय. तुम्ही एक गर्जनासह पाऊस पडण्याची व्यवस्था करा, म्हणजे तो पाताळातून वरती येईल आणि त्याला मारणे सहज सोपे होईल. महादेवा, जशी तुमची इच्छा. वरुण देवाला पाऊस पाडायला सांगूया, मग तो टिपरासूर पाताळातून भूतलावर येईल. चला तर मग लागा कामाला. आज विनाश निश्चितच. शंभू महादेवा, तुमच्या वराने मला 10 हात प्राप्त झाले आणि त्या 10 हातांच्या जोरावर तुम्हा देवांचा राजा इंद्र त्यांचा युद्धात पराभव करून त्यांची ही अमरावती हस्तगीत केली आहे. टिपरासूरा, मी तुला अभय देण्यास तयार आहे. आल्या पावली परत निघून जा. शंभू महादेवा, शंभू महादेवा. अरे मग विलंब कशाला? लाव तुझी शक्ती पणाला आणि हो युद्धाला तयार. आधी अनंती देवतांचे पूजन करताना मला दर्शन झालं पाहिजे. ठीक आहे. दरवर्षी भाद्रपदी चतुर्थीला घरोघरी गणेशाचे आगमन होईल. त्याचे तिचे पूजन केले जाईल. नंतर पाताळात म्हणजे पाण्यामध्ये त्याचे विसर्जन केले जाईल. तेव्हा तुला त्याचे दर्शन होईल. त्या शंभू महादेवाच्या वरानुसार मी अमर आहे. ज्याच्या मस्तकावरती हात ठेवीन त्याचा तिथेच भस्म होईल. या वरामुळे सारे देव कसे सैरा वैरा पळत सुटले आहेत. या खंड त्रिभुवनाचा राजा झाला आहे भस्मासूर.
नारायण नारायण. दैत्य भस्मासुरा, तू असे कर. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्त्या जरी एकत्र आल्या तरी तुझा पराभव कोणी करू शकणार नाही. नारायण नारायण. ठीक आहे नारदा, तू सांगितल्याप्रमाणे योग्य तोच मार्ग दिलास. असा जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन या संपूर्ण त्रिभुवनाची स्वारी करतो. या साऱ्या अखंड त्रिभुवनाने साऱ्या देवांना पराभूत करून सर्व देवांना सळो पळो करून सोडलाय. दैत्य भस्मासुर याने अखंड त्रिभुवनामध्ये त्याचा विनाश करण्यासाठी आपण यातून काहीतरी मार्ग काढावा. हे कैलासपती महादेव, या सर्व साऱ्या गोष्टीचा समाचार मुनिवर्य नादाने मला दिला आहे. तरी महादेव, आपण निश्चिंत राहावे. मी माझ्या बुद्धीने, कौशल्याने, युक्तीने एक कणकण सुंदर मोहिनीचे रूप धारण करतो. म्हणजे तो भस्मासूर माझ्या रूपावर मोहित होईल. त्याला माझ्या प्रेमात पाडून नृत्यकलेच्या खेळात त्याच्या तटाने त्याचाच भस्म व्हायला भाग पडतो. अशी तुझी कोणती अट आहे? अरे, ह्या भस्मासुराने तुझ्यासाठी हा संपूर्ण अखंड ब्रह्मांड संपूर्ण जिंकून घेतलाय. बोल, तुझी अशी कोणती अट आहे? माझी अशी आहे की मी जसं नृत्य करेन तसं तुलाही करावं लागेल. ठीक आहे विश्वसुंदरी, जसा तू म्हणशील तुझ्यासारखे तुझ्या सोबत नृत्य करायला तयार हा भस्मासूर.